टीव्ही सत्यमेव व्रतम। शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम असा कधी भेदभाव केला नाही। खासदार उदयनराजे भोसले नितेश राणे यांनी केलेल्या मुस्लिम लोकांकडून मटण खरेदी न करता हिंदू लोकांकडून करा असे वक्तव्य केलं होतं। त्याला खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे। मी नितेश राणे यांचं वक्तव्य ऐकले नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभाव ही संकल्पना होती। जर तसा भेदभाव केला असता तर आपण मुघलांच्या गुलामगिरीत असतो। हिंदू मुस्लिम असा कधी भेदभाव केला नाही। नितेश राणेंना असं म्हणायचं असेल औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण चालले आहे ते खोदून काढा, असं तर मी किती वेळा तरी सांगितलं आहे। तो आक्रमण करायला आला होता। शिवाजी महाराज आणि आपले पूर्वज नसते तर आपण अजून देखील गुलामगिरीत असतो हे विसरू नका। त्याचा अर्थ तसा काढू नका। मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे ज्यांना खायचे आहे त्यांनी खावं असा टोला देखील खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला आहे। तुमच्या समाधीला आज तुम्ही अभिवादन करण्यासाठी आलाय जयंतीच्या निमित्तानं, काय सांगाल, काय भावना आहे? सातारा जिल्ह्याची एक वेगळी परंपरा आहे। ह्याच भूमीत, या जिल्ह्याच्या भूमीत अनेक चळवळी निर्माण झाल्या। स्वातंत्र्याची असेल, सत्यशोधक असेल, त्याचबरोबर स्त्री शिक्षणाची असेल, अनेक पत्री सरकारची चळवळ असेल, आणि अशा या चळवळीत अनेक दिग्गजांनी जन्म घेतला। आणि त्यापैकी आज यशवंतराव चव्हाणांची 112वी जयंती आहे। त्यांना अभिवादन करण्याकरता या ठिकाणी आवर्जून आम्ही सगळे आलो। मुळात जर आपण पाहिलं तर चव्हाण साहेबांचे जे विचार होते, जे गांधीजींचे विचार होते, आणि गांधीजींच्या पेक्षा शिवाजी महाराजांचे जे विचार होते, की मला एक पंचायत राजची जी संकल्पना होती की जोपर्यंत सत्तास्थान हे सर्वसामान्य माणसांच्या हातात आपण जात नाही, तोपर्यंत ह्या संपूर्ण देशात खऱ्या अर्थाने लोकशाही आपल्याला पाहायला मिळणार नाही। आणि त्याप्रमाणे त्यांच्या संपूर्ण जीवनात स्वर्गीय चव्हाण साहेबांनी वाटचाल केली। आणि म्हणून आज त्यांना अभिवादन करायला आम्ही या ठिकाणी आलो। सह्याद्री सहकारी निवडणूक लागली आहे, आपली भूमिका काय असेल? नाही, माझी भूमिका म्हणण्यापेक्षा एक लक्षात घ्या, गांधीजींनी काय विचार दिला होता की सत्तेचं ज्यावेळेस केंद्रीकरण होतं कुठेही, म्हणजे इथंच नाही तिथं नाही, इन जनरल सगळीकडं, महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशाला लागू होतं। जेव्हा सत्तेचं केंद्रीकरण होतं त्यावेळेस एक मूठभर लोकांच्या हातात सत्ता असते, आणि मग त्या सत्तेच्या जोरावर ही मूठभर लोक संपूर्ण हे लोकशाहीतले राजे म्हणजे जनता, जनार्दन, यांना स्वतःच्या सोयीप्रमाणे त्यांना वाकू शकतात किंवा वाकवतात। हे म्हणजे अनेक वर्षापासून, म्हणजे माझ्या आयुष्यात तर मी हे बघितलं आहे। आणि त्यामुळं सत्तेचं विकेंद्रीकरण ज्यावेळेस होतं त्यावेळेस लोकांचा सहभाग असतो। मुळातच कुठलीही सहकारी संस्था असू दे, कारखाना असू दे, किंवा गिरणी असू दे, किंवा जे XYZ कुठलेही जे काय प्रकल्प असले, तर त्या ह्याच्यात जे सभासद असतात, प्रत्येक सभासद हा त्या संपूर्ण संस्थेचा, त्याला जेवढे मला म्हणजे चेअरमन कोणी असू दे, म्हणजे एक पद म्हणून ते चेअरमन, व्हाईस चेअरमन किंवा डायरेक्टर, त्यांना जेवढं महत्त्व आहे, त्यांना जेवढी त्यांना अधिकार आहेत, तेवढेच प्रत्येक सभासदाला तेवढेच अधिकार असतात। पण मात्र दुर्दैवाने काय पाहायला मिळालं आपल्याला की
बऱ्याचशा वेळेस ह्या सहकारी संस्था स्थापन झाल्यानंतर आता जे काय समजा शेअर असेल 10,000, तसं आपण लोकांकडनं गोळा केले 10,000 रुपयाप्रमाणे. मी चेअरमन आहे समजा, म्हणजे मी चेअरमन झालो की मग मला असं वाटायला लागतं की मी ह्या संस्थेचा मालक आहे. वास्तविक तसं नाही आहे. प्रत्येकजण जसं मला अधिकार आहेत, प्रत्येक सभासदाला तेवढाच अधिकार आहे. आणि मग खाजगीकरण म्हणजे सहकारी तत्वावरचे जे काय संस्था आहे ह्या खाजगी पद्धतीने चालवण्यात आल्या. वास्तविक त्याच्यात राज्य शासनाकडनं सहभाग असतो, म्हणजे त्यांच्याकडनं फंड्स येतात, केंद्र शासनाकडनं येतात, आणि मेन म्हणजे लोकांकडनं गोळा केलेले असतात. आणि जर एखादा कोण म्हणजे जे लोक आता ह्या सहकारी संस्था प्रायव्हेट लिमिटेडसारख्या चालवत असतील तर मग त्यांनी सभासदांना च्याऐवजी स्वतःच्या जीवावर एक प्रायव्हेट कारखाना काढायला पाहिजे होता. त्यामुळं आज ही निवडणुकीचा विषयच लागला नसता. निवडणुका जेव्हा लागतात सहकारी संस्थेमध्ये की त्यात कुठंतरी प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. आता मला जे माहिती आहे कदाचित चुकीचं असेल, पण मला नाही वाटत चुकीची आहे. हे चव्हाणसाहेब असताना मला वाटतं किवळकर होते, चोरेकर होते, पार्लेकर होते. ह्या लोकांचं त्यावेळेस काहीतरी त्यांचं चाललं होतं, पण ह्या तिघांचं संगनमत झालं नाही. त्यामुळं मग त्यांनी सांगितलं की कोणाला तरी तुमचं नाही झालं तर मग मी सांगेल ते नाव तुम्ही स्वीकारायला पाहिजे. मग मला वाटतं त्यावेळेस PD पाटील साहेबांचं नाव त्यांनी सुचवलं, स्वीकारलं. पण मात्र त्यानंतरचा जर काळ पाहिला, हे बघा माझा काय कारखान्याचा काय संबंध नाही, लक्षात आलं का? पण सगळ्यांना समान संधी तरी मिळाली पाहिजे का नाही? चव्हाण साहेबांचीच शिकवण होती ना, किंवा त्यांचंच हे होतं, त्यांचेच विचार होते. तर त्यानंतर दुसऱ्या कोणाला संधी मिळाली नाही. सभासदांना जे आज त्यांच्या म्हणजे जे काय ऐकतो, मला काय कुठल्या ना ह्या कारखान्याला आणि त्या कारखान्याला माझा काय ऊस नाही, वीस नाही, काय नाही. माझ्या कारखान्याची कुठल्याही कारखान्याची काय संबंध नाही. पण तर मी माझ्या व्यतिरिक्त सगळ्यांना संधी दिली असती. केंद्रीकरण झालंय म्हणजे सह्याद्री कारखान्यात एक तुम्ही जसं म्हणता विकेंद्रीकरण नाही तर मग केंद्रीकरण झालं. बघा ना आता म्हणजे मी सांगायला काय पाहिजे, इन जनरल बघा ना, म्हणजे आपल्याला जे दिसते ते सांगतोय. महाराजसाहेब, नितेश राणेंनी एक वक्तव्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी शिवाजी महाराजांनी लढाई लढली, त्यामुळे आता हिंदूंच्या दुकानातून मटण खरेदी करा असं वक्तव्य केलं. नाही, त्यांनी वक्तव्य काय केलं माझ्या म्हणजे मी काय बघितलं नाही किंवा म्हणजे ऐकण्यात आलं नाही. पण हे जे तुम्ही म्हणताय असं कधी शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव त्यांची ही संकल्पना होती. आणि म्हणून तर आज आपण या मोकळा श्वास घेतो या लोकशाही स्वराज्याच्या लोकशाहीमध्ये. तसं हिंदू मुस्लिम केलं असतं तर आज आपण गुलामगिरीत असतो या मोगलांच्या. जेव्हा नितेश राणेला असं म्हणायचं असेल की मोगलांचे जे काय म्हणजे औरंगजेबची कबरीचं एवढं चाललं आहे उदातीकरण की त्याच्यावरती वादविवाद आहे काय, मी तर सरळ सांगतो नाही, खोदून JCB आणून टाकून द्या. तो काय तुमचा म्हणजे तुमच्यावर त्यांनी आक्रमण करायला आला होता. तुम्ही आम्ही सगळे हिंदू असू दे या देशातले किंवा मुस्लिम असू नये तर कुठल्याही जाती धर्मातले असू दे, तुम्ही सगळे आपण सगळे गुलाम असतो. छत्रपती शिवाजी महाराज नसते आणि तुमच्या सगळ्यांचे वंशजांनी साथ दिली नसती, नाही सॉरी पूर्वजांनी साथ दिली नसती तर तुमचे म्हणजे त्या काळात सगळ्यांनी साथ दिली म्हणून तर आज आपण या लोकशाही म्हणजे लोकशाही आपल्याला हे. त्यामुळे तसं त्यांना म्हणावं ते त्यांचा अर्थ असं कोणी काढू नये. मी एवढंच सांगेन ज्यांना आता मी काय जवळपास मी तर काय नॉनव्हेज खात नाही, त्यांना खायचं खावा.